नमस्कार, मी विलास आव्हाड. आपण पाहता A9 एक्सप्रेस. मित्रांनो, पूर्वी शिवसेना आणि शिवसेना प्रमुख म्हणजेच स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं एक विशेष स्थान होतं. बाळासाहेब ठाकरेंच्या बाबतीत बोलायचं झालं तर बाळासाहेब ठाकरे कधीच सत्ता आणि सत्तेच्या पाठीमागे असं लोंबकळत किंवा लटकत कधीच कोणाच्या पाठीमागं फिरले नाही आणि त्यांना तशी गरज पण भासली नाही. त्यांनी त्यांची मातोश्री कधी सोडली नाही. देशातला कुठलाही नेता, किती मोठा नेता, कुठल्याही राजकीय पार्टीचा, कुठल्याही पक्षाचा, कोणताही नेता असो, तो नेता बाळासाहेबांना त्यांच्या मातोश्री या बंगल्यावर मुंबई येथे भेटायला यायचा. पण स्वतः स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे कधी कोणाला दिल्ली म्हणा किंवा अजून कुठं दुसऱ्या पक्षाच्या राजकीय नेत्यांना कधी भेटायला गेले नाही. कधी त्यांच्याशी कुठल्या वाटाघाटीचं बोलायला गेले नाही. जे काय असेल ते मुंबई आणि मुंबईच्या त्यांच्या राहत्या घरी म्हणजेच मातोश्री येथेच जे काही व्हायचं ते व्हायचं. आणि त्यांचं एक विशेष स्थान होतं. अगदी काँग्रेसचे पूर्वी प्रतिभाताई पाटीलसुद्धा जेव्हा राष्ट्रपती उमेदवारीसाठी त्या उभ्या होत्या, त्यासुद्धा एकदा त्या बाळासाहेबांना भेटायला आल्या होत्या. प्रणब मुखर्जीसुद्धा कधीतरी एकदा बाळासाहेबांना भेटायला मातोश्रीवर आले होते. आणि मग आता भारतीय जनता पार्टीबरोबर तर त्यांची युती होतीच, ते त्यांचं नॅचरल अलायन्स होतं. मग अगदी लालकृष्ण अडवाणी असतील किंवा स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी असतील, हे सुद्धा मातोश्रीवर यायचे आणि बाळासाहेबाचा योग्य तो सन्मान करायचे. बाळासाहेबांना येऊन मातोश्रीवरच जे काही गोष्टी असतील, मग युतीच्या काही जागा वाटप असतील किंवा युतीची रणनीती असतील किंवा मंत्री परिषदेमध्ये म्हणजेच किंवा महाराष्ट्राच्या किंवा केंद्राच्या कॅबिनेटमध्ये किंवा मंत्री परिषदेमध्ये कोणाला घ्यायचं, कोणाला ठेवायचं किंवा NDAची काही बैठक असली त्यासंबंधीसुद्धा काही निर्णय असेल, तो सुद्धा बाळासाहेबांना हे लोक मातोश्रीवर येऊन त्यांच्याशी चर्चा करायचे आणि त्यांना ज्या गोष्टी सांगायचे, मग बाळासाहेबसुद्धा त्यांना योग्य ते मार्गदर्शन करायचे. बाळासाहेब स्वतः काही गोष्टी त्यामध्ये सामील होऊन काही बदल असतील तर ते बदलसुद्धा सुचवायचे. आणि बाळासाहेबांनी सांगितल्यावर अटल बिहारी वाजपेयी म्हणा किंवा लालकृष्ण अडवाणी यासारखे मोठे नेतेसुद्धा बाळासाहेबांच्या सूचनांचा आदर करायचे. हा सन्मान एकमेकांचा भारतीय जनता पार्टीमध्ये आणि पूर्वीच्या शिवसेनेमध्ये असायचा, होताच. आणि तो बाळासाहेबांनी कधी भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांचा कमी केला नाही आणि शिवसेनेने सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांचा सन्मान कधी कमी केला नाही. ह्या सगळ्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या असतात, युती म्हणा किंवा आघाडीमध्ये म्हणा. जेव्हा एक दोन पक्ष एकत्रित कुठला निवडणूक कार्यक्रम करत असतील तर एकमेकांवर भरोसा पाहिजे. 2-3 पक्षाची आघाडी असेल, 2-3 पक्षाची युती असेल तर प्रत्येक पक्षाने ज्या त्या मतदारसंघामध्ये ज्या पक्षाचा उमेदवार असेल त्या पक्षाला सामावून घेतलं पाहिजे किंवा ते मतं त्यांच्या
पक्षाला ट्रान्सफर झाले पाहिजे, याच्यासाठी एकमेकांचा विश्वास सुद्धा पक्षांमध्ये पाहिजे किंवा कार्यकर्त्यांमध्ये, नेत्यांमध्ये पाहिजे। त्याच्यासाठी काही समन्वय साधण्यासाठी पूर्वी बाळासाहेब ठाकरे म्हणा किंवा भारतीय जनता पार्टीचे नेते हे एकमेकांना कायम असे भेटायचे आणि त्यातून ते मार्ग काढायचे। मग राज्यामध्ये स्वर्गीय गोपीनाथ मुंडे असतील किंवा स्वर्गीय प्रमोद महाजन असतील, यांचे पण संबंध बाळासाहेब ठाकरेंशी अतिशय मधुर होते। कुठलीच तक्रार या दोन नेत्यांच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेमध्ये आली नाही आणि नेहमी थोड्याफार प्रमाणामध्ये इकडं तिकडं होऊ शकतं। ही जागा या पक्षाला पाहिजे, कार्यकर्त्यांचा आग्रह असतो, मग त्याच्यासाठी काहीतरी पर्यायी जागा वाटाघाटी ती दोन पक्षांमध्ये होत असते। ते नॅचरली ह्या गोष्टी तर पक्षामध्ये करावाच लागतात। पण आता स्वर्गीय बाळासाहेबांची शिवसेना राहिली नाही, बाळासाहेब ठाकरेंचं आता हा विषय किंवा शिवसेना कालबाह्य झाली। शिवसेनेचे कार्याध्यक्ष, नंतर कार्याध्यक्षाचे शिवसेना अध्यक्ष, आणि मग ते 2.5 वर्षाचं सरकार, शिवसेना भारतीय जनता पार्टीची युती असूनही शिवसेनेने किंवा उद्धव ठाकरेंनी भारतीय जनता पार्टीच्या पाठीत खंजीर खुपसला, देवेंद्र फडणवीसांच्या पाठीत खंजीर खुपसला आणि मग राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या मांडीवर बसून उद्धव ठाकरे 2.5 वर्ष मुख्यमंत्री झाले। घरात बसून घरकोंबड्यासारखा कारभार केला। जनतेसाठी आम्ही हे करतोय, आम्ही ते करतोय। करोना काळामध्ये किती लोक मरत होते, यांचे सगळे हे 3 भ्रष्टाचारी पक्ष पैसे कमवण्यामध्ये व्यस्त होते। मग अगदी करोनाच्या काळामध्ये या औषधांमध्ये असतील किंवा मयत पेट्यांमध्ये असतील किंवा त्यांचे ते गृहमंत्री होते अनिल देशमुख, ते तर 100 कोटीची वसुली तर त्यांना वाजेंना दिली होती। आणि काँग्रेस तर सांगायचंच नाही, म्हणजे त्यांना या अशी संधी आल्यावर तर ते लूटच करणार, अशा प्रकारचा हा सगळा गोंधळ 2.5 वर्ष आपण पाहिला। खरं तर हे आता बाळासाहेब ठाकरे नाही आहेत, मग आता या शिवसेनेचे 2 तुकडे झाले। एक अर्धाच्या वरती भाग एकनाथ शिंदे घेऊन गेले, शिल्लक काहीतरी थोड्याफार प्रमाणामध्ये उद्धव ठाकरेंकडे राहिलं आणि लोकसभेची निवडणूक आली। कारण सत्ताही गेली, पक्षही गेला आणि समोर लोकसभेची निवडणूक लागली। लोकसभेमध्ये उद्धव ठाकरेंना या 2 पक्षांबरोबर म्हणजे राष्ट्रवादी आणि काँग्रेस बरोबर राहून पाहिजे तितका फायदा झाला नाही। खरं तर काँग्रेसला आणि राष्ट्रवादीला या शिवसेनेचा फायदा झाला। म्हणजे 10 पैकी 8 जागा राष्ट्रवादीच्या निवडून आल्या आणि एकही जागा काँग्रेसची नव्हती। तिथं 13-14 जागा, 13-14 खासदार काँग्रेसचे आले। आज 1 नंबरचा पक्ष लोकसभेमध्ये महाराष्ट्रात काँग्रेसचा तयार झाला। म्हणजे हे कशामुळे झालं? फक्त शिवसेनेमुळे आणि ते पण उबाटामुळे। पण उबाटाला बाकी राष्ट्रवादीचा आणि काँग्रेसचा तितकासा फायदा झाला नाही। मग आता उबाटाची ताकद कमी झाली या आघाडीच्या याच्यामध्ये। पण उद्धव ठाकरेंना असं वाटतंय की येणाऱ्या विधानसभेमध्ये मीच मुख्यमंत्री व्हायला पाहिजे। या महाविकास आघाडीला जे काही यश आले लोकसभेच्या
निवडणुकीमध्ये हे माझ्यामुळे आले, शिवसेनेमुळे आले. पण उद्धव ठाकरे हे पण विसरतात की जे काही मुस्लिम अल्पसंख्याक मतदार आहे, हे 4 मतं सुद्धा उद्धव ठाकरेंना ते लोक देत नव्हते. ते केवळ राष्ट्रवादी आणि काँग्रेस बरोबर असल्यामुळे तुम्हाला जे पडले, त्याच्यामुळे तुमच्या काही 9 जागा निवडून आल्या, नाहीतर तुमच्या 2 जागा सुद्धा निवडून येण्याची परिस्थिती तुमची नव्हती. हे पण उद्धव ठाकरेंनी मान्य केलं पाहिजे. पण आता ते पूर्वीचे दिवस राहिले नाही की तुम्ही आपलं रोसून बसायचं घर कोंबड्यावानी, किंवा बाळासाहेबांनी आदेश दिला की मग लालकृष्ण अडवाणी असो, नाही तर अटल बिहारी वाजपेयी असो, नरेंद्र मोदी असो, नाही तर अमित शहा असो. आता गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन हे तर घरचेच होते महाराष्ट्रामध्ये. ते कधी बाळासाहेबांना येऊन भेटायचे आणि वाटाघाटी करायचे. अशी परिस्थिती आज उद्धव ठाकरेंची नाही. उद्धव ठाकरेंना दिल्लीच्या वाऱ्या कराव्या लागतात, मोठमोठ्या नेत्यांचे दार झिजवावं लागतात. दिल्लीमध्ये जाऊन त्यांना सोनिया गांधींना मुजरा करावा लागतो, मल्लिकार्जुन खडगेंना मुजरा करावा लागतो, राहुल गांधींसमोर अगदी लोटांगण घालावं लागतं. हे लोक यांना 3-3 दिवस भेटण्याची वेळ सुद्धा देत नाही. एवढी वाईट वेळ उद्धव ठाकरेंवर सध्या आलेली आहे. आणि महाराष्ट्रातले नेते उद्धव ठाकरेंना अगदी कचऱ्या समान समजतात. मग अगदी नाना पटोले असतील किंवा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण असतील. आता ते नाना पटोलेने तर मध्यंतरी सांगितलं की शिवसेना उद्धव ठाकरेंवर आमचे काँग्रेसचे उपकार आहे, राहुल गांधींनी उपकार केलेले म्हणून तर 9 जागा यांच्या निवडून आल्या आहे. खरं तर राहुल गांधींचे पाय धुतले पाहिजे उद्धव ठाकरेंनी, तरी उपकार फिटणार नाही. इतके उपकार राहुल गांधींनी उद्धव ठाकरेंवर केलेले. आज 9 जागा ज्या काही निवडून आल्या महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या, या राहुल गांधीमुळे निवडून आल्या असं नाना पटोले म्हणतात. म्हणून उद्धव ठाकरेंनी राहुल गांधींचे पाय धुतले पाहिजे, पाय धुवून पाणी पिलं पाहिजे. आता अशी वेळ उद्धव ठाकरेंवर आली. आणि पृथ्वीराज बाबांनी तर सांगितलं की ज्याच्या जागा जास्त निवडून येतील त्याचा मुख्यमंत्री होईल. हे पूर्वीपासून आहे. आता ही महाविकास आघाडी आहे. पूर्वी शिवसेना भारतीय जनता पार्टीचं जेव्हा युती होती त्यांचं पण असंच एक नियम होता की ज्यांच्या जागा जास्त त्यांचा मुख्यमंत्री. स्पर्धा करा. असं तुम्ही याच्या त्याच्याकडे जाऊन तुम्हाला गरज काय, ह्या गोष्टीची गरज काय? काहीतरी पत्रकारांनी संजय राऊतांना विचारलं की तुमच्या आजकाल खूप चक्रा वाढल्या दिल्लीमध्ये. बघा संजय राऊत काय म्हणतात. उद्धव ठाकरे नेहमी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दिल्लीला येतात, त्यावेळेस त्यांच्यावर टीका करतात की वारंवार दिल्ली फेऱ्या का करता. उद्धव ठाकरे यांचा सतत दिल्ली दौरा, मग आता कुठे गेला? महाराष्ट्राचा बाणा, अस्मिता, स्वाभिमान उद्धव ठाकरे झुकतायत का गांधी परिवारापुढे? भाजप नेते म्हणतात. भाजप नेते यांची अवकात काय आहे? उद्धव ठाकरे माझ्या घरी आले मित्र म्हणून, नेते म्हणून. दिल्ली जायचं नाही, दिल्ली त्यांच्या बापाची आहे. आम्ही सत्ताधारी झुकतात, मुख्यमंत्र्याला कणा पाहिजे असं म्हणतो. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत. उद्धव ठाकरेंना सहकुटुंब आम्ही आमंत्रण दिलं होतं, आपण या इथे आले तर आम्ही सगळ्यांना भेटलो. भेटीगाठी घ्यायच्या नाहीत का? मी तुम्हाला काय सांगितलं की आमच्या चर्चा बऱ्याच ठिकाणी या अराजकीय होत्या, अनेक विषयांवर चर्चा होते ना. आम्ही काल कपिल सिब्बल यांच्या निवासस्थानी गेलो. आपण जहा आम्ही त्यांच्याकडे, त्यांचं जर घर तुम्ही पाहिलं तर त्यांच्याकडली पेंटिंग, त्यांच्याकडलं संगीताचा खजिना, पुस्तकं, ग्रंथालय याच्यावरती आम्ही चर्चा केली. तेव्हा संजय राऊत आता फक्त शिव्या देतात. महाराष्ट्र तुमच्या बापाचा आहे का, दिल्ली तुमच्या बापाची आहे का?
अरे मग तुम्ही चक्रा मारतो राहिले, याच्या त्याच्या पाया पडता ते, लोटांगणं घालता ते, 4-4 दिवस तुम्ही सहकुटुंब दिल्लीमध्ये, तुम्हाला राहुल गांधींची वेळ मिळत नाही, तुम्हाला सोनिया गांधींची वेळ मिळत नाही, आणि त्यांनी तुम्हाला काहीच आश्वासन दिलं नाही. तुम्ही परत महाराष्ट्रामध्ये आलात, कुठलंच आश्वासन मल्लिकार्जुन खडगेंनी दिलं नाही, सोनिया गांधींनी दिलं नाही, राहुल गांधींनी दिलं नाही. आणि हे लाचार आव्हाने दिल्लीमध्ये चक्रा मारत होती की आम्हाला मुख्यमंत्री उमेदवार घोषित करा. माझ्या नेतृत्वात महाराष्ट्रामध्ये निवडणूक लोकसभेची जशी झाली तशी विधानसभेची पण झाली पाहिजे, आणि मी पुढचा मुख्यमंत्री मी कसा होईल अशा पद्धतीने वातावरण तयार केलं पाहिजे, ही मागणीच घेऊन हे गेले होते. शरद पवारांचा तर नकारच आहे, पण काँग्रेसच्या नेत्यांनी सुद्धा यांच्या मागणीला केराची टोपली दाखवली, अशी कंडिशन यांच्यावर आलेली आहे. आणि मग आता ज्यांची आमदार जास्त निवडून येतील त्यांचा मुख्यमंत्री होईल. मग आता उबाटाचे आमदार जास्त आले तर उबाटा, शरद पवारांचे जास्त निवडून आले तर सुप्रिया सुळे, आणि काँग्रेसचे आले तर मग पृथ्वीराज बाबा. बघूया कोण किती पाण्यात आहे ते. पण उद्धव ठाकरेंना कदाचित राहुल गांधींचे पाय सुद्धा धुवावे लागतील. ही नाना पाटोलेंची जी काही मागणी आहे ती सुद्धा अगदी योग्य आहे, कारण 9 जागा ज्या निवडून आल्या त्या फक्त काँग्रेसमुळे निवडून आल्या, हे पण आपल्याला इथं नमूद करावं लागेल. तुर्तच थांबतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.